स्वामी सेवेने जीवनातील सर्व दुःख दूर होतात। ज्या आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी वाटते, त्यांच्या शिक्षणाची काळजी वाटते, ते एक विशिष्ट प्रकारची स्वामी सेवा करू शकतात। कोणती सेवा? आईने मुलांना शैक्षणिक सुयश प्राप्त होईपर्यंत दर पौर्णिमेला स्वामींचा उपवास करावा आणि मुलांच्या शैक्षणिक यशासाठी प्रार्थना करावी। त्याचबरोबर मुलांच्या शैक्षणिक यशप्राप्तीसाठी आईने दर गुरुवारी स्वामींना गुळपापडीचा नैवेद्य दाखवावा आणि आपल्या मुला-मुलींच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर व्हावे यासाठी प्रार्थना करावी। त्याबरोबरच पालकांनी मुलांना नेहमी चांगल्या गोष्टींनी, चांगल्या विचारांनी प्रेरित करत राहावं। सन्मार्गावर चालण्यासाठी त्यांना देखील स्वामींची भक्ती शिकवावी। स्वामी चरित्रातील कथा सांगून मुलांच्या मनात देखील स्वामींबद्दल प्रेम निर्माण करावं, जेणेकरून मुलं देखील स्वामी भक्ती करतील आणि स्वामींची कृपा कुटुंबावर होईल। श्री गुरुचरित्र पारायणामधील फक्त 14वा अध्याय एक वेळेस दररोज वाचावा। अध्याय सुरू करताना आधी हात जोडून स्वामींना प्रार्थना करावी। जे तुमच्या मनात असेल ते तुम्ही स्वामींना सांगावं आणि अगरबत्ती लावून या पाठाचं वाचन सुरू करावं। स्वामींची ही सेवा करून तुम्ही सुद्धा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू शकता। फक्त श्री गुरुचरित्र पारायणातील 14वा अध्याय नियमितपणे वाचल्यामुळे। हा अनुभव अनेक भक्तांना आलाय। तुम्हालाही हा अनुभव यावा यासाठी श्रद्धा, भक्ती अंतःकरणानं, पूर्ण विश्वासानं हा अध्याय वाचायला सुरुवात करावी आणि दररोज एक वेळेस हा अध्याय नक्की वाचावा। यामुळे मनातील इच्छा पूर्णत्वास जातात असं सांगितलं जातं।